आज आपण कुकरच्या डब्यामध्ये अगदी 20 ते 25 मिनिटांमध्ये तयार होणारा खमण ढोकळा तयार केलेला आहे। तुम्ही इथे बघू शकता आपल्या ढोकळ्याला छान अशी जाळी आलेली आहे आणि अगदी स्पंजी असा आपला ढोकळा इथे तयार झालेला आहे। मार्केटला ज्याप्रमाणे विकत मिळतो त्याचप्रमाणे अगदी घरामध्ये आपण हा ढोकळा तयार करू शकतो। अगदी कमीत कमी साहित्यांमध्ये आपला हा छान असा ढोकळा तयार होतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी सुरुवातीला एक कुकर घेतला आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे। त्यामध्ये एक रिंग ठेवली आणि हे पाणी छान असं आपण इथे गरम करून घेणार आहोत। इथे मी हे कुकरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये मी तेल लावून घेतलेलं आहे आणि इथे आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये इथे मी 1.5 कप मेजरिंग कपाने बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण इथे अर्धा चमचा मीठ टाकून घेणार आहोत। तिथे सर्व साहित्य आपण पोहे खाण्याच्या चमच्यानेच मोजून घेतलेले आहे। त्यामध्ये मी 2 चमचे साखर टाकणार आहे। तुम्ही टीस्पूनने घेतली तर तुम्ही इथे 2 टीस्पून साखर टाका। त्यानंतर त्यामध्ये मी 2 चिमूट हिंग टाकलेली आहे। 1 टीस्पून इथे आपल्याला सायट्रिक ॲसिड टाकायचं आहे। मी इथे 1 चमचा सायट्रिक ॲसिड टाकलेला आहे। टीस्पूनने घ्याल तर 1 टीस्पून इथे आपल्याला सायट्रिक ॲसिड घ्यायचं आहे। 2 चिमूट इथे मी हिंग घेतलेले आहे आणि 2 चिमूट यामध्ये हळद टाकायची। ढोकळा करताना हळद कमीच टाकायची, नाहीतर त्यावर रेड कलरचे स्पॉट तयार होतात। आता यामध्ये आपण 1 कप मेजरिंग कपाने यामध्ये पाणी टाकणार आहोत आणि 1 इंच आल्याचे तुकडे यामध्ये मी करून टाकलेले आहेत। आता यामध्ये 1 कप पाणी टाकल्यानंतर हे छान असं मिश्रण आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत। इथे आपलं हे मिश्रण छान असं तयार झालेलं आहे। आता यामध्ये आपण 2 चमचे खाण्याचं तेल टाकणार आहोत। तुम्ही इथे टीस्पूनने घेत असाल तर 2 टीस्पून यामध्ये तेल टाकून घ्यायचं आणि इथे आपण सोडा वापरणार नाही, तर इथे मी 1 इनो सॅचे यामध्ये टाकून घेतला आहे। इनो टाकल्यानंतर फटाफट 1 मिनिट छान असं हे मिश्रण फेटून घ्यायचं आणि आपण जे कुकरच्या डब्याला तेल लावून घेतलं होतं त्यामध्ये हे सर्व मिश्रण टाकून घ्यायचं आहे। ही प्रोसेस आपल्याला अगदी पटापट इथे करायची आहे। आता आपण हे सर्व मिश्रण या भांड्यामध्ये ओतून घेतलेलं आहे। आता हे थोडंसं भांडं टॅप करून घ्यायचं आणि आपण जे कुकरमध्ये ठेवून घेणार आहोत। इथे कुकरमधलं पाणी छान असं उकळलेलं पाहिजे, त्यामुळे आपला ढोकळा छान असा तयार होतो। मी झाकण लावून घेतलेलं आहे, त्याची शिट्टी मी इथे काढून घेतली आहे। आपण 20 मिनिटं हा ढोकळा वाफवून घेणार आहोत। 20 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपला ढोकळा छान असा तयार झालेला आहे, सुरीला अजिबात चिकटत नाही। इथे आपण फोडणी करणार आहोत, त्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये 1 पळी तेल गरम करून घेतलं। त्यामध्ये अर्धा चमचा मी इथे मोहरी टाकलेली आहे, 2 हिरव्या मिरच्या टाकल्या आणि 5-6 कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत। 1 कप पाणी टाकून घ्यायचं आणि 2 चमचे साखर टाकायची। आता या पाण्याला आपण छान अशी उकळी येऊन देणार आहोत। उकळी आल्यानंतर इथे आपण गॅस बंद केलेला आहे आणि आपण जो ढोकळा तयार करून घेतलेला होता तो ढोकळा मी इथे एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता छान असा आपला ढोकळा इथे तयार झालेला आहे। याच्यावर कोणतेही लाल कलरचे स्पॉट वगैरे आलेले नाहीत। आता हा ढोकळा आपण चौकोनी तुकड्यांमध्ये छान असा कापून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपला ढोकळा मस्त असं तयार झालेला आहे। थंड झाल्यानंतरच याचे आपल्याला सुरीने तुकडे करून घ्यायचे आहेत। इथे मी ढोकळा छान असा सुरीने चौकोनी तुकड्यांमध्ये कापून घेतलेला आहे। आता आपण याच्यावर फोडणी टाकणार आहोत। इथे आपल्याला ढोकळा देखील थंड करून घ्यायचा आहे आणि आपण जी फोडणी तयार केलेली आहे ती देखील थंड करून घ्यायची आहे। इथे तुम्ही बघू शकता आपला छान जाळीदार असा मार्केटला ज्याप्रमाणे मिळतो त्याचप्रमाणे आपला ढोकळा इथे तयार झालेला आहे। आता याच्यावर आपण थोडी चमच्याच्या साहित्याने इथे आपण
फोडणी टाकून घेणार आहोत। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। इथे बघू शकता आपला मस्त असा जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे। वरून मी याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। असा हा आपला मस्त असा ढोकळा खाण्यासाठी तयार झालेला